सगळ्या प्रेक्षकांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बांधून घेतलीस ना राखी? असंच पाहिजे, आगाऊपणा नडला तुझा सगळा. चल चल आपण जाऊ चल. मित्रांनो, आजच्या दिवशी राख्या बांधण्यासाठी सगळे भाऊ बहीण एकत्र येतात. मग इतर वेळेला ते एकमेकांपासून लांब राहिले म्हणून काय झालं? अशीच एक बहीण लांबून गावाहून आली एका भावाला राखी बांधण्यासाठी. बघूया त्या घरात काय होतंय. येत आहेत बुंगाट कलाकार योगेश, प्राजक्ता आणि आजची आपली पाहुणी कलाकार राजश्री निकम. नमस्कार नमस्कार. रात्रभर झोपणे हो मला, शपथ सांगतो रात्रभर झोपलो नाही. नुसता या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो. कधी एकदा सकाळ होती अशी वाट पाहत होतो. तुम्हाला वाटत असं ना शिकवण्याची वाट पाहतोय. म्हणजे ताई येणार आहे गावाकडून. तर मला यावेळेला टेन्शन जरा वेगळं आहे, एकदम वेगळं टेन्शन आहे. ते म्हणजे माझी बायको. एकदम आहे ना वेगळं टेन्शन. म्हणजे त्या दोघी एकत्र आल्या की सगळा इस्तू दिसणार आहे माझा. तुम्हाला सांगतो म्हणजे एक वेळ साप आणि मुंगूस एकत्र गळ्यात गळे घालून हिंडू शकतात, पण या दोघी बाया एकत्र आल्या की अरे 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 अरे. असं असतं का? माय असं असतं ते. लयच आनंदाच्या उमाळे यायलेत बहीण यायली तर. आनंद दिसतोय तुला माझ्या चेहऱ्यावर? आनंद आहे काय? टेन्शन आलं मला, टेन्शन. माझी ताई अजून कशी आली नाही? माझी ताई गावावरून यायची ताई, बॉर्डर वरून नाही टेन्शन घ्यायला. बॉर्डरवरच्या रहिवाशासारखी तर अवस्था होणार आहे माझी. दोन्हीकडून नुसती फायरिंग मध्ये मी वाचायलो इकडून इकडे. मला नाही टाइम फायरिंग करायला. आणि तिला पण सांगून ठेवा म्हणा 2 दिवस येते तर गुढीत राह माझ्याशी. 2 दिवस नाही का, 2 महिने. नाही म्हणजे ताईच म्हणली की गावाकडे पाण्याचे लय वांदे आहेत, तुमच्याकडे 24 तास पाणी असतं, जरा 2 महिने येऊन राहते, तुमचा संसार बी पाहते, असं म्हणत होती ती. संसार पाहिला येते का? मला पाहिला काय माहिती. नुसतं बारीक लक्ष, नुसतं बारीक लक्ष. माणूस स्वयंपाक करत असला तर शांत बसावं कोपऱ्यात, तसं नाही सारखं बाजूला गुट मळायचं. तेल जास्तच झालं नाही, चिपचिपीत होते भाजी. मसाला कोरडाच टाकला होय, जरा फ्राय करून टाकायचा, चांगली चव येते. मी अशी सगळं कुटून काटून टाकते ना, अख्ख्या गावाला फोडणीची खबर येते. तुमच्या शहरातल्या लोकांचं असंच असतं, ये टाक ते टाक, चवना ढव, जशी काय ह्या आचाराच्या पुढची. माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही, तो सांगून ठेवतो. आ. माहिती ना, तिच्यामुळे तुझा सौभाग्य जिवंत आहे आज. अरे लहानपणी मी असं खाट्यावरून पडता पडता तिनं असं अल्लात मला झल्लं होतं, माहिती का? आल्लाच जेललं म्हणे. 5 वर्षाचं होतं आणि खाट किती 1.5 फूट. पडला असता तर पायावर उभं राहिला असतं माणूस. ताई, बघ, ताई आली. ताई. किती सुकला रे माझा बावड्या, किती सुकला रे माझा बावड्या, किती सुकला. रक्षाबंधनाला आलाय म्हणला, मौतीला नाही. कशाला भरल्या गळ्यात गळे काढायचे? जिद्दी आहेत सगळे इकडं. छान. पहिल्याच टायमाला आली मी इथं मम्मीच्या घरात. जरा आदरानं. कुठं होते मी बावड्या? ताई हा लय सुकलो मी. लय चुकलं ग, माझं लेकरू लय चुकलं ग. तरी माय मला सांगत होती खाण्यापिण्याची हाल आहेत म्हणून तुझं इथं. तिला काही म्हणजे काही येत नाही आपल्या पद्धतीचं. सगळं गुळमट स्वयंपाक करून घालती म्हणत. नाही तस काही नाही ताई. नाही चांगलं करते ताई, स्वयंपाक मस्त करते एकदम. हा पाय पाय कसा भाबडा आहे माझा भाऊ, कसा बाबडा आहे ग. तट वाढत असेल तर ते खात असन. कधी तक्रार करणार नाही, ही कधी डोळं वर करून कुणाकडे बघणार पण नाही ग. बाबडा माझा बाबडा आहे ग, बाबडा आहे. भाबडा आहे ना, या माणसाचा भाबडेपणा बघायला सकाळी सकाळी यायचा. माणूस मुरीत नाही दात घासत, गॅलरीत घासतोय. तोंडाला एवढा फीसीपर्यंत आजूबाजूला बाया पाहिच्या. बाया तुळशीला पाणी घालत असतात, कपडे वाळत घालत असतात आणि हा नजर शेकत असतो. आता बावडा भाऊ आहे यांचा. जोराचा लागतो बायको, तेव्हा राहतो नवरा जवळ. आणि मी म्हणते बायको जवळ असताना परक्या बाईचं आकर्षण वाटतच कसं नवऱ्याला.
याच्यात काही खोट नाही आणि यो जाणारच ना. अशा सुंदर बायका बघितल्यानंतर तू जाणारच ना तिकडे बघायला. बरोबरच आहे ना, तुमचा भाऊ मदनाचा पुतळाच आहे. मग? हा? त्या न्यूटनला सफरचंद पाहून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि अख्ख्या जगाला याला पाहून डांबराचा शोध लागला. असं तर खानदान आहे. आमच्या खानदानावर जाऊ नको, आधी सांगते आमच्या खानदानावर जाऊ नको. मी नुसतं स्टेशनवर उतरली आणि विचारलो त्या भोळ्या भाबड्या माणसा संग ती कजाकबाई राहती ना, ती कुठं राहती. तर लगेच 4 माणसं आली आणि मला घेऊन आली देव घरापतूर. म्हणजे आली ना व्यवस्थित. आता आराम करा, आता मस्तपैकी जा आतमध्ये. आराम कसला बाई, आराम कसला. आता आलीच आहे ना, तसं तुला ना 2 वेळचं चांगलं चांगलं खाऊ घालती. मी गेल्यावर हायच तुझ्या नशिबात जनावराची डेप. नाही, चुकलंच माझं. आताच जनावराची ढेप आणून ठेवायला पाहिजे होती. यांची तीच कायची लायकी आहे. हा माणूस लग्नात 50 किलोचा होता, खायला घालू घालू 77 किलोचा केला आणि बाई म्हणते संसार येत नाही. एवढा ताल होता तर एखाद्या खानवळवाळीच्या गळ्यात बांधायचा होता भाऊ. कशाला शिकला सवरलेला जीव नासवला या माणसाबाई. अशी शिकलेली आहे मी सांगते. FYBA पास विथ तिकिटी आहे. FYBA तर असं सांगायली जसं काही 2 मार्काने MPSC हुकली. हो का? तुमच्या खानदानात एक तरी कार्टी 7वीच्या पुढे गेली का? यांना अख्ख्या गावानं कॉप्या पुरवल्या तरी 35 मार्क मिळवता आले नाही. शिक्षणाचं सोड, येवा ज्ञान बघ माझं. बाजारात जाऊन मेथी समजून जनावरांचं घास नाही आणलं मी कधी. नाही, कसं आहे, आमच्या खानदानात लिकीबाईंना बाजारात जायची गरजच लागत नाही. आणि तुमची आहे ना, मेथी नाही घास खायचीच लायकी आहे. 2 महिने काही सुखाचा घास मिळणार नाही असं वाटतंय मला. तुम्ही दोघी नका ना भांडू, जाऊ दे ना ताई. ते उचललं तू बोचकन जाय ना मधल्या खोलीत ठेव ना ते. जाय मधल्या खोलीत झोपवा खाटेव. मी झोपते खाली चटईव. यांनी वाचवला ना जीव खाटेवरून पडताना. आणि वंस शहरात आले, नीट वागा, यंत्रडगिरी करू नका. इथं तिथं कपडे वाळत घाला. मिश्री भाजत बसाल तर सोसायटी दंड करील आम्हाला. मिश्री कशाला बाजू मी? मिश्री कशाला बाजू? ती माझी बावड्या सेन्सिटिव्हिटीची पेस्ट आणून दी मला. सेन्सिटिव्हिटीची पेस्ट? मग सेन्सिटिव्हिटीची पेस्ट आणि ते काय टंग क्लीनर असतं ना, ते बी खराब झाले, ते बी आणून दे. मामा तू टंग क्लीनर बी वापरती? मग अरे नाही, मी बापरे. काय म्हणते, टंग क्लीनर आणण्यापेक्षा खाली सुरीला धार लावणारा बसतो ना, तिकडे न्या. एवढा बुलू बुलू बाईच्या जिभेची धार कमी झाली असेल. ते तू मला नका सांगू. इथं ब्युटी पार्लर कुठे आहे ते आधी सांग मला. ब्युटी पार्लर? आयब्रो करायचे आणि लिप, ते अप्पर लिप काय म्हणतात ते पण करायचं. आयब्रो अगं ताई ही करते ना आयब्रो घरी नाही का? नको, मला नाही माझ्या आयब्रोची नुकसान भरपाई करायची. हाव का? मला पण काही इंटरेस्ट नाहीये अप्पलपुटी माणसांचा अप्पर लिप करण्यात. आणि हे बघा, ही खिडकी उघडू उघडू बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना हाका मारू नका. या खिडकीच्या वर हा डब्बा बसवलाय एकट्यानाचा, त्यातून गार हवा येते. खिडकी उघडी ठेवली तर गार हवेचा डब्बा खराब होतोय. हा ते वरती डब्बा आहे हा. डब्बा म्हणालीस तू हा. त्याला? डब्बा म्हणालीस तो येशी हाय. ताई तुला येशी माहितीये? मग तुला काय वाटलं, ही गावची बाई येशीच्या कधी बाहेर गेली नाही म्हणून तुला येशी माहित नसणार? आमच्या पण गावात मॉल आहे. गावात मॉल? मग बघा तुला सांगते, मी चंदी राणी मंदी समदे आम्ही अशी दुपारच्या मॉल मध्ये जाऊन बसतो. असं थंड 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 वारा येतो. तिथं आम्ही गवर मोडतो, तांदूळ निवडतो. शेजारची आत्या तर जातच घेऊन येते पिंजरायला. मॉल मध्ये? इथं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही म्हणून माल जाळून टाकताय आणि दुसरी लोक गावाकडे मॉल उघडतायत. नाही पण मला माहिती होतं गावात हागंदारी मुक्त गाव झालं इथपर्यंत ठीक होतं. गावात मॉल बी आणलेत आता. मग आता विषय काढलाच आहे तर सांगते. शहरात राहतो आम्ही, 24 तास पाणी असतं. संडासला गेला तर बदा बदा होता. गावच्या सारखं नका करू, सगळी माणसं गेल्यावर 2 बादल्या ओततात. तुम्हाला नसन पण आम्हाला हाय किंमत पाण्याची. त्या 2 बादल्या आहेत ना पाणी, त्याच्यात आधी आम्ही कपडे धुतो, मग ते पिळतो, मग ते साबणाचं पाणी असतं ना ते संडासात ओततो. त्याच पाण्यावरून घसरून पडले मी. अगं तिकडे बसायचं असतं, नाचायचं नसतं. ती जाऊ दे भावड्या, मी तुझ्यासाठी की नाही एक नादार राखी आणली. आणली का? अशी उडकली चॉईसच पडा ना. शेवटी मिळाली कुठली तरी घेऊन आली. अरे वा वा, लय choice केली माहिती आहे राखी बरं का? कुठे गेली ही बघ कशी आहे, छान आहे ना. अरे वा, रेड कलर मला लहानपणापासून लय आवडतो, ताईला माहिती आहे. मस्त राखी आणली राव. पाय बाईने इतकी शुदू शुदू राखी कसली आणली गोंड्याची.
राखी महत्वाची नसती, तिच्या भावना बघ, त्याच्या मागच्या भावना. भावना नाहीये, भाव पाहून आणली असेल. हो एवढंच आहे ना, तुझ्या भावाला बांध ना करोडाची राखी. जा ताट घेऊन या औक्षणासाठी. जा, ताट घेऊन. माझ्या भावड्याची रक्षाबंधन करते. बसली हा, ते थांब, ते चप्पल काढतो ते. काढ 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 दे. ए गप घे, काहून येवेली एवढी? हा भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला बघून मला मायावाल्या भैयाची लय आठवण येऊ राहिली गड्या. बाबरे ताट ठेवून ये. उगी ग उगी, एवढीच आठवण येत तर जायचं ना भावाकडे. हो तुम्हाला माहितीये ना कशी आहे मी. हा. पाऊल टाकत नाही मी तिकडे. अशी बायको दिली आहे भावाच्या गळ्यात बांधून. बायको आहे का कुत्री आहे काय माहिती. सगळ्याच भावाच्या बायका कुत्रे असत्या. पण तुम्हाला सांगते वंच, मी अशी मानीबाई आहे ना सांगते, पाऊल टाकत नाही. वर्ष झालं पाऊल टाकत नाही. अगं पण मी टाकलं ना पाऊल या घरात. हा तू पण जायचं तुझ्या भावाच्या घरी. मी लय मानी आहे 400 पटीने तुमच्यापेक्षा. आणि ती असली 72 कुडीची आहे तुम्हाला सांगते. लय हाल करते भावाचे. हो ना मला माहितीये, मला कशाला सांगती. ह्यांची लांबची बहीण लागती. तरी मी ह्यांना हिंट दिली होती, नका देऊ मुलगी, नका देऊ, पण माझं ऐकलंच नाही. मायावाला भैयाला निवळ नंदी बैल बनवलाय सांगते. हो. स्वयंपाक तर अशी करते, थुकीची चव नाही स्वयंपाकाला. शेंगदाण्याचा गुळगुट करते आणि शेंगदाण्याच टाकायला विसरते. असे हाल आहेत भैयाचे. तुझा भाऊ लय संत आहे बघ, संत. निव्वळ संत आहे. मी पाहिलं ना, असा सुकून गेलाय गवताच्या काडी असा सुकून गेलाय. माझ्या योग्याला तरी तू बरं ठेवलं ग. कसा जपिते. परवा मी गेलते ना त्यांच्या घरी, तेव्हाची गोष्ट सांगते तुला. जरा ऐकता का मी काय म्हणतो ते? तू गप ना, आम्ही बोलतो ना. निव्वळ येडा माणूस आहे हा. निव्वळ येडा आहे. बाप बहीण आली, गचा गचा जावं, गोडदोड घेऊन यावं ते नाही. इथं दगडासारखा उभा राहील. जाय जाय ना, रडती ना ती, जाय ना इकडनं. पाहिलं का, आता कचा कचा भांडत होत्या, तिसऱ्या बाईचा विषय निघाला, लगेच एक झाल्या. जगात सगळ्यात आदर्श पुरुष कोण असेल तर आपल्या बायकोचा बाप. जगात सगळ्यात नंदी बैल कोण असेल तर आपल्या बायकोचा भाऊ. आणि जगातली सगळ्यात सात्विक सुशील स्त्री कोणी असेल तर बायकोची आई. आणि जगातला सगळ्यात नालायक पुरुष कोणी असेल तर तिचा नवरा. या स्त्री जातीला जन्माला घालताना देवानं कुठलं रसायन पिलं होतं त्यालाच माहिती. जन्माला घालताना बोललो का मी? जन्म आला म्हटल्यावर आता पाळणा आलाच पाहिजे. बाया हो, जरा उठता का, दोरी धरायला उठता का? चला म्हणून बोलू दे. गुन्ह्या गोविंद नाही तुम्हीच धरा, मान आहे तुमचा आज. मला तर खूपच आवडला, कारण घरोघरी मातीच्या, माझ्या घरी नाही पण मला हा ऍक्ट खूपच आवडला. आणि प्राजक्ता, तू मस्त काम केलंस. काय सणसणीत काम केलंस तू. योग्य पिचलेला अगदी व्यवस्थित वाटलास तू. आणि राजश्री, वेलकम. तुझं खूप खूप स्वागत कॉमेडीच्या बुलेट ट्रेनवर. मस्त मस्त ऍक्ट साजरा केलात तुम्ही. फॅन्टॅस्टिक. मकरन सर, उत्तम सादरीकरण. आणि राजश्री, वेलकम या मंचावर. मी तुला एक डाव भटाचा पासनं पाहतोय, म्हणजे रादर तुझी गंभीर भूमिका नाही, मी विनोदीच भूमिका पाहिलेली असल्यामुळे तुझा वकूब मला माहिती आहे. आणि मला हा ॲक्ट खूप आवडला. क्या बात आहे, बहुत बढिया. गुण बघूया. रेणुकाताई. मकरन सर, तुमच्या तिघांचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, आजचा दिवस यादगार करण्यासाठी अत्यंत आगळे वेगळे सुप्रसिद्ध गायक इथे येत आहेत. आपण त्यांचं जोरदार स्वागत करूया. येत आहेत बुंगाट कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया.
ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती व्यक्ती दुसऱ्या कॉलवर बोलत आहे. कृपया लाईनवर राहा किंवा नंतर प्रयत्न करा. अगं ए बये 15 मिनिटं झाली तुला फोन करते, 20 मिनिटं तेच ऐकवतेस मला. The number you have dialed is currently not reachable. नाही तू अशी ऐकणार नाहीस. तू आता ना मला बिल पाठव, मी भरते का बघ. हा Shut up. Thank you. हो हा मोबाईल म्हणजे ना डोक्याला ताप झालाय, ताप. आमचे सरपंच, गावचे सरपंच साहेबराव थोरात यांची आज 60 आहे आणि त्यांचे आजोबा प्रेमाने ते त्याला आज्जा असं म्हणतात. अहो त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्याच्यासाठी ना आम्ही सुप्रसिद्ध गायक गान मिठ्ठू यांना बोलवलेलं आहे. पण काय ते फोन उचलत नाहीयेत, लागत नाहीये. कधी येणार आहे ते? अरे देवा. अहो मीच तो सुप्रसिद्ध गायक गान मिठ्ठू. एक मिनिट 1 2 बॅलन्स करते, थोडं balance. इकडे हा थोडं घ्या जरा पुढे घ्या थोडंसं पुढे घ्या अरे बापरे. थोडंसं हा, आले आले. हा, हा, हा. अरे देवा. हे काय आहे? अहो लॉक का लावलंय? हे काय अहो एवढे दागिने सेफ्टी आहे ती सेफ्टी. हा म्हणजे तुमचं म्हणणं आहे, हे दागिने सगळे खरे आहेत? हे दागिने पण खरे आहेत आणि हे लॉक पण खरे. हा ते म्हणतात ना जरासी सावधानी जिंदगी भर आसानी. पॅन्टच्या चेन एवढी उंची आहे, हो. एवढ्या चेन घातली आहेत. अहो माझी ओळख आहे ती. माझे सगळे जे फॅन्स आहेत ना त्यांनी माझं टॅलेंट ओळखून मला हे सगळे दिलेले आहे. आता ही जी चेन आहे ना जमदाड्याने दिली आहे मला. का? मी त्याच्या आईच्या शोकसभेला हृदयस्पर्शी असं शोकगीत तयार केलं होतं म्हणून. तुम्ही शोकसभेची गाणी बनवता? अरे म्हणजे काय, माझे 101 नॉनस्टॉप शोकगीतांचं सीडी माझी प्रसिद्ध आहे. चलग सके मैताला सीडीचं नाव आहे ते. आणि आपली ना याच्यामध्ये एकदम मोनोपॉली आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात माझीच सीडी वाजते मैताला. तुम्हाला सांगतो मयत पण आहे ना ते, ती माझी सीडी ऐकल्याशिवाय त्या आडव्या सीडीवर चढत पण नाही. बोला. आणि आमच्या गावातला एक डॉक्टर आहे ना त्यांच्याशी ना मी कॉन्ट्रॅक्ट करून घेतलंय. तो आहे ना माझ्या शोकगीतांसाठी मला पेशंट्स पुरवत असतो. तुम्हाला सांगतो आता हा बबन्या जमदाडे आहे ना त्याची आई शेतात तिकडे काम करत होती तर ती साप चावून मेली. तर तिच्या शोकसभेत मी एक शोकगीत तयार केलं होतं. 1 मिनिट तुम्हाला ऐकवतो मी, नीट लक्ष देऊ नका. शेतात राबता राबता त्याची आई गचकन गेली रे. शेतात राबता राबता त्याची आई गचकन गेली रे. साप बघून कालिया मर्दन करायला गेली रे. अति शहाणपणा केला आई ढगात गेली. एवढ्या बापाला एकट्याला खाली ठेवून गेली. चला श्रद्धांजली वाहू तिला रे. ए पांडवा, ए बबण्याची आई गेली रे गेली. श्राद्धाला या सगळे या जेवून जा. श्राद्धाला या सगळे या जेवून जा. श्राद्धाला या सगळे या जेवून जा. होय काय? होय काय आहे? काय आहे? अहो तुम्हाला सांगितलं ना गावामध्ये आपली सीडी ऐकल्याशिवाय मैताशी उठतच नाही. मला तर वाटतं ना यांच्या सीडीमुळेच गावात मयत होत असेल. काय बोललात? नाही अहो असं काय टाइमपास करू नका. अहो कार्यक्रमाची वेळ झाली आहे की नाही? हा साहेबराव थोरात यांची 60 आणि त्यांचा आज्जा यांची पुण्यतिथी म्हणून तुम्हाला बोलवलंय की नाही? हा गायचंय की नाही तुम्हाला? गाणं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही मी अशी गाणी सादर करतो ना प्रेक्षकांना एकदम मंत्रमुग्ध करून टाकतो. 1 मिनिट थांबा, बॅलन्स करते. हा मी बॅलन्स करते. हा, बस, मला काय वाटतं किमान 2 तास तरी कार्यक्रम होईल ना? 2 तास? 2 तास? अरे माझं एक गाणं 2 तास चालतं. मागच्या एका मैफिलीला 500 वेळा वन्स मोर घेतला मी. 500 वेळा वन्स मोर. शेवटी तर मला तसा मोराचा पिसारा आला होता. आणि तुम्हाला सांगतो आत्ताच माझी एक DVD सुद्धा रिलीज झाली. DVD भक्तिगीतांना मी असे झंकार बीट दिलेत. टाकचुक टुकचुक ढाकचुक ढुकचुक टुटुक 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 डिश. काय तुम्ही देवांच्या गाण्याला कसले झंकार बीट? भक्तिगीतं म्हणजे तशी नाही, भक्तीनं लिहिलेली गीतं त्यांना मी लिहिली आहे?
त्यांना अरे सांगते देवा. भेटतील. आणि आता येणारी जी दत्त जयंती त्यानिमित्ताने मी असं एक गाणं तयार केलंय, त्याला थोडंसं असं मी रिमिक्स थोडंसं करायचा प्रयत्न केलाय. 1 2 3 स्टार्ट. सद्गुरु 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 दत्ता 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 सर्वत्र तुझी सत्ता. दत्ता 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 सर्वत्र तुझी सत्ता. दोन बुबू बाजूला मध्ये तू उभा, पाहतोय मी आणि आई बाबा. दोन बुबू बाजूला मध्ये तू उभा, पाहतोय मी आणि आई बाबा. हा हा हा. अहो भक्ती गीताला तुम्ही फिल्मी चाल काय लावताय? अहो सध्या हीच परिस्थिती आहे. काय देवाला काय चालतं त्यापेक्षा मार्केटमध्ये काय चालतं हे जास्त महत्वाचं आहे. कळलं ना? नाही पण तुमच्या समोर 5,000 प्रेक्षक असणार आहेत हे भान ठेवा. बापरे, 5,000? काय हो तुमचे दागिने जास्तच पिवळे झाले. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू का? खूप वेळ गेला. चला कार्यक्रमाला सुरुवात करू, पण माझा ना एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय आहे, माझं जे गाणं असतं ना त्याला असं कोरस लागतो. कोरस शिवाय ना माझं गाणं पूर्णच होत नाही. खरं तर माझा एक शिष्य माझ्यासोबत असतो कोरससाठी, पण काय झालं काल ना आम्हाला 2 सुपाऱ्या आल्या. 2 सुपाऱ्या आल्या तर मी त्याला 1 सुपारी दिली आणि मी ह्या सुपारीला आलो. असं पण झालं. कोरस बिरस आता मी इथून कुठून आणू? नाही नाही, तुम्हाला काय अहो काय एवढं तुम्ही टेन्शन घेताय? तुम्ही कोरस द्या हो. नाही नाही मला काही कळत नाही ते गाण्या बिण्यातलं. छे छे. नाहीतरी ऍक्टिंग मधलं कुठलं कळतं? तसं नाही. अहो म्हणजे ते सूरबीर कळत नाही हो. अहो मला तरी कुठे कपाळ कळताय सुरातले. मी एवढा निर्लज्जपणे गात असतो, तुम्ही कसलं टेन्शन घेताय? गायचं बिंदास. तुम्ही मला कोरस द्यायलाच पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, हे बघा सुन चुन आणि धुन हे 3 शब्द तुम्हाला माहिती आहेत? हा. हा जरा एकदा बोलून दाखवा. सुन चुन धुन. एकदा पटकन चक्री मारा. सुन चुन धुन. ओके ठीक आहे. बघा माझ्या गाण्यांमध्ये हे शब्द आहेत ना हे तुमचे कोरस असणार आहेत. ठीक आहे. जिथे जिथे माझ्या गाण्यांचा ठहराव असेल ना तिथे तुम्ही हे कोरस म्हणायचे. ठहराव. ठीक आहे. हा. हा रेडी रेडी आहात तुम्ही? हा. 1 2 3 स्टार्ट. सुन साहेबराव सुन. सुन चुन धुन. कोरस कोरस. बाई असं एवढं हावऱ्यासारखं नाही करायचं, आदाशासारखं नाही करायचं. दिलेत मी तुम्हाला, प्रत्येक ओळीमध्ये कोरस दिलाय. हे बघा पहिली ओळ माझी झाली ना की मग सुन, दुसरी झाली की चुन आणि तिसरी झाली की धुन. असं येते. हा सुन साहेबराव सुन सुन सुन. मिस केलीत ना तुम्ही जागा. ते तुम्ही म्हणालात ना ठहराव ठहराव. अहो मी ठहराव म्हणालो, मुक्काम नाही. एवढा वाट बघत राहत तर कसं काय? पुढचं गाणं सुरू करणार ना. आता नीट अलर्ट राहा. सजग सजग. सुन साहेबराव सुन 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 साठी की धुन 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 धुन. सुन साहेबराव सुन 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 साठी की धुन 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 धुन. हो 60 गेले सरून, आता राहिले फक्त 4 अजून 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 जुन जुन जुन. झुन 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 सांगितलं नव्हतं तुम्ही मला. नाही मी मगाशीच म्हटलं होतं, माझ्या तोंडातनं जो शब्द येईल ना ते गाणं, ते त्यावेळेस जे होईल ते, त्याच्यानंतर मला काय माहिती नाही. आणि आहे ना म्हणजे 60 गेले सरूनला 4 राहिले अजून, असं मी रायमिंग केलं त्याला. मग तुमचं पुढचं गाणं सांगा. पुढचं गाणं सांगा. आता आज्याची पुण्यतिथी. हा. हा तर समर गीत गाऊया. समर गीत. आजा आजा ना आजा आजा, आजावर ना. 1 2 3 स्टार्ट. आजा आजा. हो आडनाव काय? आडनाव काय? माझं परब. तुमचं नाही हो, साहेबरावांचं साहेबरावांचं. थोरात थोरात. हा आजा आजा थोरातांचा आजा. सुन चुन धुन. सुन चुन धुन. सुन चुन धुन. ते झालं, ते मागाच्या गाण्यात कोरस होता. हा नवीन गाणं सुरू झालं, याच्यात कोरस नाहीये. पण मला सांगा ना, मला कसं कळणार कोरस नाही आता द्यायचं? मी सांगितलं होतं का कोरस द्यायला? नॉनसेन्स, अजिबात कोरस नाही द्यायचा. शांत बसा. 1 2 स्टार्ट 3. आजा आजा थोरातांचा आजा. मल्ला मल्ला पुण्यतिथीला येणार मज्जा. आजा गेला आजा, मेला आजा, थकला आजा, आला आजा, आला आजा, थोरातांचा आजा. चप्पल आली आहे, चला पळा इथून. नाही नाही पळा नाही. तुम्हाला कळत नाही, माझा जनसंपर्क जाम दांडगा आहे. मला हे बरोबर कळलेलं आहे. लोकांना कंटाळा नाही आलाय. ह्याचा अर्थ काय माहिती का? फरमाईश ही फरमाईश. त्यांना ह्या वस्तूवरून गाणं ऐकायचं आहे. बरोबर. टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ. पण त्या रसिक प्रेक्षकांना एक गोड नम्र विनंतीची सूचना आहे. ज्यांनी ही चप्पल इकडे आता फेकलेली आहे त्यांनी कृपया पुढचं कडवं संपायच्या आत ह्याचा जोड मात्र पाठवून द्यायचा आहे.
बायकोना नंतर घरी जाम चिरचिर करत बसते, एकच चप्पल आणली दुसरी का नाही आणली. आणि हे बघा, पुरुष मंडळींनी 6 नंबर आणि महिला मंडळींनी 7 नंबर. 7 का? बायकोचा नंबर 7 आहे ना, मोठा आहे काय पाहिजे. सांगताय आता तुम्ही तुम्ही हे? टेन्शन घेऊ नका, हातात चपलेवरनं गाणं, चपलेवरनं गाणं. डोक्यावर चप्पल पडे, हे, हे, डोक्यावर चप्पल पडे, डोक्यावर चप्पल पडे, थोरातांच्या साठी चप्पलांचा ढिग हा पडे. हे, आली रे, आली रे, आली रे, चप्पल आली, धन्यवाद माय बाप. वा 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 वा, किती वा. फरमाईशी येत आहेत. वा, 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 वा. फरमाईश. आणि तुम्ही ना आता कोरस चालू ठेवा. आता ना सगळं 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 कार्यक्रम असा सगळा तापलेला आहे. तुम्ही कोरस चालू ठेवा. काय आहे ना, हे प्रेक्षक एकदा बिथरले ना आणि एकदा टाळ्या वाजवायला लागले ना, तर मग मी नाही कंट्रोल करू शकणार. हो का? हा. अहो, काय करता? टोमॅटो टोमॅटो झरकन आला माझ्या समोर, साहेबरावांच्या साठी मुळे. टोमॅटो झरकन आला माझ्या समोर, साहेबरावांच्या साठी मुळे. आहा, काय हे? अरे बापरे, आता मी काय करू? एवढ्या भाज्या आल्या, एवढ्या सगळ्या फरमाईशी आल्या, पण यांची गाणी तयार नाहीत माझ्यावर. थांबा थांबा अहो, थांबा. गाडी कसली तयार गाजर करताय? लोक का मारतील? चला आता. नाही, गाजर गाजर मेरी महफिल में. क्या बात है पॅडी, तू वन मॅन शो आहेस रे खरंच. किती वेळा सांगितलं तरी जी, सर. तुझं ते मोठे- जनरल जो काय अवतार आहे आता, हा, काही गोष्टी कॅरी केल्यात मी. ही जी कारिगिरी आहे त्या लोकांसाठी पण खूप जोरदार टाळ्या. आणि सुप्रिया उत्तम, तू जे काय गाण्याला ते सुन चुन आणि धुन बोलण्याची तू अगदी इतका प्रयत्न केला असे आणि अगदी दरवेळेला चुकीच्याच वेळेला तू जी काय समेवर यायचीस ते अप्रतिम होतं. हसून हसून म्हणजे पोट दुखलं. मला खूपच मजा आली. आणि पॅडी, मकरन सर, अत्यंत उत्तम उपरोधिक प्रहसन. म्हणजे खरं तर ह्या लोकांचं काय करायचं असा प्रश्न पडतो. म्हणजे 94-95च्या काळात तेव्हा फार हे होतं. त्यावेळी ना हिंदी गाण्यांवर फार यायची ती गाणी गणपतीवर. म्हणजे चांदीची सायकल, सोन्याचं सीट, आला माझा गणराया पहा डबल सीट, असं गाणं होतं. देवा गणराया हो हो असं ते काय गाणं असतं आय डोंट नो. म्हणजे मला कळलं देवांना पण त्यात आपण सोडलेलं नाही आहे. म्हणजे हिंदी गाण्यांच्या चालीवर म्हणजे कुठल्या तरी काय त्या गाण्यांचे आशय वेगळे असतात, त्यात काहीतरी रोमॅन्टिक म्हणणं असतं, काय असतं म्हणजे ओरिजिनल गाण्यामध्ये, आणि तेच आपण इकडे भक्तीमध्येही वापरतो. हे म्हणजे थोडंसं मला गमतीचं वाटतं. पण तुम्ही मात्र तो उपरोध अत्यंत उत्तम मांडला. क्या बात है, बहुत बढिया. मित्रांनो, आपण घराघरातलं, शाळा कॉलेजातलं रक्षाबंधन बघितलंय, पण आज बघूयात पोलीस स्टेशन मधलं रक्षाबंधन. तुमच्या समोर येत आहेत सुसाट कलाकार शशी आणि नम्रता. नमस्कार, मी पोनी संभेराव. अच्छा, पोनी मीन्स पौर्णिमा निळकंठ संभेराव. नाही, सांगायचा मुद्दा असा की पोलीस स्टेशन मध्ये नेहमी खाकी पौर्णिमा साजरी करतात, पण आज मी इथे राखी पौर्णिमा साजरी करणार. प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचं रक्षण करावं म्हणून बहीण त्याला राखी बांधत असते, पण आज मी इथे कायद्याचं रक्षण व्हावं म्हणून एका गुन्हेगाराला राखी बांधणार आहे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने. जस्ट वेट अँड वॉच. हवालदार, गुन्हेगाराला आत सोडा. नमस्कार मॅडम. तू मेरी जिंदगी है तू, मेरी हर खुशी है. अरे यू तो हमने लाख हंसी देखे हैं, तुम सा नहीं देखा, तुम सा नहीं देखा. उठ उठ उठ. आपण काय इथे गाण्याच्या भेंड्या खेळायला आलोय? नाही नाही, सॉरी मॅडम. नमस्कार मॅडम.
मी काय बोलतो, मला कशाला सणासुदीला बोलवलंय? आपलं सणासुदीला कशाला बोलवलंय? हा मी काय बोलतो, पण ना आपण आज एक पण लफडा केलेला नाही आहे. म्हणजे आज फुल डे नो ऍक्शन, ओनली ऑक्शन. क्षण 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 ऑप्शन म्हणजे काय? ते वावरतात ना. औक्षण औक्षण हा. हो मग फक्त ना येता येता एकाला फानकावून आलेलो आहे. पण ते त्याचीच चूक आहे. त्याने काय केलं माहितीये का, आपल्या दिलेच्या शेजारच्या राण्यांच्या बायकोची बारीक बहीण आहे ना, तिच्या बॉयफ्रेंडच्या बहिणीवर त्याने वाईट नजर टाकली, म्हणून त्याला फानकावला. पण जास्त पण फानकावलेला नाहीये, फक्त गालावर एक हेलिकॉप्टर काढलं 5 पंखाचा. ते पण मला एक कळत नाहीये, दिल्याच्या शेजारच्या राणेच्या बायकोच्या बारक्या बहिणीच्या बॉयफ्रेंडचा आणि बहिणीचा तुझा काय संबंध? काय मॅडम, त्याची बहीण ती आपली पण बहीण ना. म्हणजे कसं की आपल्या वेळेतल्या सगळ्या बॉयफ्रेंडची बहीण आणि सगळ्या भावांची गर्लफ्रेंड आपलीच बहीण आहे. हो? त्या जाऊ दे, तुम्ही मला इथं कशाला बोलवलंय, लवकर बोला. अजून 10-12 बहिणींचं मला रक्षाबंधन करायचं आहे. तेच त्याचसाठी मी तुला बोलवलंय. यासाठी आज आज मी सुद्धा रक्षाबंधन साजरा करणार आहे इथे. कोणाचा बट? तुला राखी बांधणार आहे मी दादा. दादा मला पोलीस बाई राखी बांधणार आहे. हो दादा. या उसावाला बाईला राखी बांधणार आहे. हो दादा. पण अचानक का वाटलं मला राखी बांधायचं? माहित नाही रे, मला तुझ्या चेहऱ्यामध्ये ना एक गुन्हेगार नाही रे, गुन्हेगार नाही, एक भाऊ दिसला रे, भाऊ, म्हणून मी तुला राखी बांधणार आहे. ये बस बस दादा. एक पोलीस मॅडम मला राखी बांधणार. हो हो मला राखी बांधणार. हो दादा, हे बघ हे बघ हे बघ, मी स्वतःच्या हाताने तयार केली आहे. दादा ये तुला ठीक आहे. बांध राखी. बांध बांध, टाईम बघू नको, वाट बांध बांध. हा दादा, आजपासून मी तुझी बहीण झाले दादा. हे बघ घे ना. हा. ताईडे ताईडे ताईडे, मला एवढा आनंद झाला, तुला काय सांगू, काय नको काय काय नको सांगूस. तू बस फक्त इथे बस. मला फक्त एवढं सांग की त्या सूर्याचं काय रे झालं? हे बघ ताईडे, तू सुराचा विषय पण काढू नको. का? तुला परवा असा मारलाय मी, असा मारलाय. तू मारलास त्याला? मग हे बघ फोन आला. हा हॅलो पिंट्या, अरे आधी माझं ऐक. ही लेडी कॉन्स्टेबल आहे ना आपली, ही पोलीस मॅडम आहे ना, तिने मला राखी बांधली. भाई कुठं आहे तू? हा पोलीस स्टेशन मध्ये? हा तिने तुला काय राखी बांधली? हा. भाई लवकर सटक. काय रे? आता राखी बांधली, थोड्या वेळाने हातकडी बांधेल. लवकर नाही भाई, तुला सांगतो लवकर सटक. हा काय, थँक्यू मला अलर्ट केल्याबद्दल थँक्यू. झालं? ये बस बस सांग. हा मग त्या सूर्याचं काय झालं पुढे? हा बोल, सूर्याचं काय झालं पुढे? पण सूर्या तिकडे बघ काय. अरे बाप्पा, बाप्पा नाहीये, मग? सीसीटीव्ही लावलाय. हा. त्या सीसीटीव्ही मध्ये सगळं रेकॉर्ड झालंय दादा. सगळं रेकॉर्ड त्यामुळे तुला आता खरं खरं सांगावं लागेल ना, तर तुला टकशील. हा ते हा सांग. ते मी त्याला मारला. मारला. पुढे. मी त्याला मारला म्हणजे मी त्याला टॉमना मारला. तसं रस्त्यातून जात होता ना, त्याला मी बोललो, ए सूर्या धार काढायची काय, ए सूर्या धार काढायची काय, असा टॉमना मारला. पण मॅडम, तुम्ही मला राखी बांधून माझ्याकडून सगळा मॅटर काढून घेताय. नाही 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 दादा, दादा मी तुझी बहीण आहे दादा. हा? मी का तुला गंडवू? बस मी तुला समजावून सांगते. अरे माझे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की तू सूर्याचा खून केलायस. पण मला माहितीये, तुझ्या या बहिणीला माहितीये दादा की तू गुन्हेगार नाहीयेस, तू निर्दोष आहेस. मला तुझी हातनं सुटका करायची, म्हणून मी हा सगळा घाट घालते दादा. हा? सांग सूर्याचं काय झालं? मी बहीण आहे ना तुझी, मला सांगणार ना तू? तू माझी बहीण आहे ना? मी बहीण आहे ना. तू माझी बहीण आहे ना? हो. मग भावाच्या लफड्यामध्ये पडायचं नाही. अरे आवाज नाही, दादा बोलतोय ना, दादाचा ऐकायचा. मोठा दादा आहे ना, तू लहान बहीण आहे ना, अजून माझी बाबू नाही. आता दादाला खूप काम आहे ना, दादाला बाहेर जाऊन कामं करायची आहेत. हा, त्याला जाऊ दे, चल बाय बाय. नाही तू जा, आपण 1 मिनिट थांब जरा. हे घेऊन जा. रिश्वत आपलं रिश्वत. रिश्वत म्हणतोस तू याला? हे बघ मॅडम, मी फिल्म मध्ये बघितलं, असाच डब्यात देतात ना रिश्वत. अरे यार, बघ बघ, साखरेचा नारळी भात
तुझ्यासाठी दादा. तुम्हाला सांगते 7 ची ड्युटी असते माझी, पण 5 वाजता साखर झोपेचं खोबरं करून मी साखरेचा नारळी भात करून आणलाय माझ्या या दादासाठी. आणि दादा तू याला पण ताई तू माझ्यासाठी नारळी भात केलाय, हे बघ, तो पण साखरेचा. ये इकडे बस. आज मी तुला स्वतःच्या हाताने खाऊ घालणार माझा दादा. हे घे. मी काय बोलतो, खरंच नारळी भात आहे ना, की भात खायला देऊन माझा विश्वासघात करणार आहे? काय म्हणजे विश्वास नाही ना तुझा? तिकट झालं दादा ताईडे. भूक लागली असेल खा खा. ताईडे, आज दिवसभरात 99 बहिणींनी मला राखी बांधली. सगळ्यांना 100 रुपये देऊन देऊन 9,999 रुपये खर्च झाले, पण कोणीच मला काय पण खायला दिलं नाही ताईडे. पण तुम्हाला नारळी भात दिला ताईडे. मी दिला बघ दादा. माझं प्रेम आहे रे दादा तुझ्यावर, एका बहिणीचं. पण काय पण बोलत दादा तू. सूर्याला उगाच मारलास. हे बघ ताईडे, तू सूर्याची बाजू घेऊ नको. मी का बोल- तुला माहिती ना सूर्या काय आहे? काय रे? तो माझ्या शाळेत होता माहितीये. हा. मग तरी सगळं माहितीये मला शाळेचं. काय त्याला शाळेतलं माझं एक मॅटर माहित आहे. कुठला रे? तुला तुला म्हणून सांगतो तायडे, बस हा. बस. पण प्लीज कोणाला सांगू नका तायडे. तायडे, मी 8वीला शाळेत असताना जठार गुजुरींनी मला लय कुदवला. काय करते? मिस कॉल आलाय. हा, तर जठार गुरुजींनी मला लय कुदवलं, इतका कुदवला की लाईफ टाइम मध्ये फर्स्ट टाइम मी काय चड्डी सुसू केला. त्यावेळी तो बाजूला सूर्य उभा होता माहितीये. सूर्या अख्खा वर्गात ओरडत होता, गुजरी गुजरी. अख्खा इज्जतीचा माझा पाला पातोळा करून टाकला. मग? आता आपण भाई झालोय, हा. वेरेत आपल्याला इज्जत बिज्जत सगळं आहे. हा. आता काय पण डेंजर झाला ना, आता आपली ओली नाही होत, नाही. समोरच्याची ओली होते. पण तो सूर्या, तो साला सूर्या अख्ख्या विहिरेमध्ये ऑर्डर सुटलाय. तो बघ मुतारी भाई, असं करून मला फेमस करून टाकलाय. मग म्हणून मी काय केलं, काय? तो आपला आमिर हॉटेल आहे ना, हा. त्याच्या हॉटेलच्या मागे त्याला बोलवला. हा मग त्याला तिथे जाऊन फोन केला आणि बोललो मागे ये. त्याला असा सुर दाखवला आणि घपाघप वार केले. आडवा वार, उभा वार, डायरेक्ट रवी वार. तू मारलंस सूर्याला? सुट्टी करून टाकली त्याची मी. तू खरंच मारलंस सूर्याला? सुट्टी करून टाकली. मग तो सुरा कुठे? ज्या सुऱ्याने तू मारलंस तो सुरा मला दे, मी लपवते कुठेतरी दादा. तायडे, तो सुरा आहे माझ्याकडे. हॅलो पिंट्या बोल. अरे इथे आपली बहीण लय इमोशनल झाली आहे यार. अरे भाई ती इमोशनल नाही, ती डेंजरस आहे. हा, डेंजरस आहे ती. डेंजर नाही, ती माझी बहीण आहे. आ, अरे मागच्या रक्षाबंधनला माझी बहीण होती. मी राखी बांधली, मग 6 महिने मी आत होतो भाई सटक. ऐक माझं, अजून पण वेळ नाही गेली. हा काय, थँक्यू मला पलट अलर्ट केल्याबद्दल. थँक्यू. निघतो चल तायडे, चल निघतो मी. ठीक आहे तुझा. नाही तुला जायचं ना तुझा, पण जाण्याआधी तुझ्यासाठी मी रक्षाबंधनचं गिफ्ट तयार केलं, तेवढं घेऊन जा. थँक्यू ताई. अरे बघ तरी बघ. माझा फॅमिली फोटो, माझा फॅमिली फोटो. हा बघा माझा सक्का ब्रादर, हा सावत्र ब्रादर, हा सक्का ब्रादर आणि सक्की ब्रादर. बघा कशी पाठी घेऊन रुबाबात उभे आहेत. बघा कसे रुबाबात उभे आहेत. तायडे, कुठून मिळाला तुला हे फोटो तायडे? हे जे सगळे फोटो आहेत ना, ते आपल्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांची वॉन्टेड लिस्ट मधली नावं होती ती काढली आणि त्यांचे सगळे फोटो तिकडनं मिळवले आणि कोलाज करून ही फ्रेम बनवली फक्त माझ्या भावासाठी. आणि तू बहिणीची किंमत केलीस रे, किंमत केलीस. नाही, माझी रिंगटोन वेगळी आहे. हा सर बोला. सर मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझा भाऊ गुन्हेगार नाहीये, तुम्ही का प्रत्येक वेळेला तेच बोलताय? सर आता जर तुम्ही पुन्हा त्याला गुन्हेगार बोललात ना, तर मी पोलीस स्टेशन जाळून टाकीन. राजीनामा देईन मी, राजीनामा. मला नाही करायची नोकरी. माझ्या भावाला गुन्हेगार बोलता तुम्ही सर. मला नाही काय करते तायडे? मला नाही करायची ही नोकरी. तुला माझ्या
भावल तायडे तू माझ्यासाठी पोलीस स्टेशन जाणार तायडे काय करू मी तू राजीनामा देणार तायडे नाही तायडे तू मला राखी बांधले तायडे मी असं होऊ देणार नाही तुला सुरा पाहिजे ना हा घे सुराला टपकावणारा सुरा तायडे हा घे आता परत कशाला राखी बांधते तायडे आता तर मी खऱ्या अर्थाने राखी बांधले तुला दादा म्हणजे काय म्हणजे टेन्शन घेऊ नकोस सूर्या आहे ना सूर्या त्याचा खून नाही झालाय त्याचा हाफ मर्डर झालाय जिवंत आहे तो फार मोठी शिक्षा नाही होणार तुला डोंट वरी याच्या आधी माझं आवडतं गाणं बोलण्यासाठी मला सिच्युएशन शोधावी लागायची आता करेक्ट सिच्युएशन मिळाले मला उसवला गाणं गोत सार आधार कुणाचा नाही बॅगाळल्या भुई परिचिना अंगार जीवाला जाळी खूप मजा आली आणि नम्रता तू अप्रतिम ॲक्ट्रेस आहेस आणि शशा तू पण मस्त वठवलास तो भाई खूप छान ॲक्ट झाला तुमचा दोघांचा आणि अभिनंदन. गुण बघूया रेणुकाताई. मकरंद सर. शशी रक्षाबंधनचा एपिसोड आहे आणि या एपिसोडमध्ये एक वेगळंच गिफ्ट इथे आलेलं आहे तुझ्या बहिणीच्या रूपात. तुझी बहीण या मंचावरती आलेली आहे. शुभांगी तुझं मनपूर्वक स्वागत इथे आणि भावाला इतका छान सपोर्ट केलास म्हणून कदाचित हा एपिसोड किंवा त्याचा ऍक्ट इतका रंगला आज. अभिनंदन दोघांचे. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. तर आपण आपल्या लाडक्या जजेसला स्टेजवरती बोलून घेऊयात आणि जाणूया त्यांचा अभिप्राय. फार चांगलं सादरीकरण सिद्ध्या आणि राजश्रीनी या आठवड्यात केलं. याशिवाय सगळ्यांचे परफॉर्मन्स मला एक चांगलं वाटतंय की आता सगळ्यांची ऊर्जा फार ताकदीनं ती जाणवते आणि ती प्रेक्षकांपर्यंत पण ती तेवढ्याच ताकदीने तुम्ही पोहोचवता याबद्दल तुम्हा सगळ्यांचंच अभिनंदन. आजचा रिझल्ट फारच छान आहे कारण सगळ्यांनीच 11 गुण मिळवलेले आहेत पण तरीही विनर आहे कारण एका टीमला सेल्फी आणि टोपीही मिळालेली आहे त्यामुळे ती टीम जिंकले. सुसाट टीम. तर मित्रांनो असाच कल्ला आणि धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.